आजची रेसिपी पाहिल्यावर तुम्ही म्हणाल, अरे वांग्याची भाजी ही तर नेहमीच करतो, पण आज थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवूया. मसाले न वापरता अस्सल गावरान पद्धतीने झणझणीत, खमंग आणि झटपट होणारी खारं वांग. या रेसिपीचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मसाले व तिखट न वापरता तरीही झणझणीत चव, खमंग सुगंध आणि प्रत्येक घासात मिळणारा पारंपरिक महाराष्ट्रीयन स्वाद. भाकरी किंवा पोळी अथवा गरमागरम भातासोबत ही भाजी अप्रतिम लागते. ती भाजी ताटातली कधी संपेल ही कळणार पण नाही, इतकी चविष्ट ही भाजी तयार होते. चला तर मग सुरुवात करूया. एक वाटण तयार करून घेऊ. भाजलेले शेंगदाणे, नंतर त्यामध्ये लसण टाकायचं आहे, हिरव्या मिरच्या, मी इथे तिखट हिरव्या मिरच्या वापरला आहे, त्यानंतर आलं टाकायचं, नंतर कोथिंबीरच्या काड्या टाकायच्या आहे आणि भाजलेलं इथे खोबरं टाकायचं. खोबरं भाजूनच टाकायचं, त्याने भाजीला एक छान चव येते. नंतर मीठ टाकायचं चवीनुसार आणि भरपूर इथे कोथिंबीर टाकायची. धुवून मी स्वच्छ कोथिंबीर इथे वापरत आहे. आता हे मिक्सरला वाटून घेऊया. वाटताना यामध्ये पाण्याचा वापर नाही करायचा आणि जाडसर आपल्याला भरड इथे काढून घ्यायची आहे, एकदम पेस्ट नाही बनवायची. जे वांगे आहेत ते वांगे मी इथे स्वच्छ धुवून घेतले होते आणि त्याला कोरडं करून घेतलं. त्यानंतर जसं आपण मसाले वांगे कापतो त्या पद्धतीने हे वांगे कापून घ्यायचे आहे आणि वांगे कापल्यानंतर लगेचच त्यामध्ये मसाला भरायचा. हे वांगे आपल्याला पाण्यात नाही टाकायचे आहे परत. त्यामध्ये जर पाणी राहिलं तर तो मसाला आपला व्यवस्थित सेट नाही होणार वांग्यामध्ये. त्यासाठी कापल्याबरोबर ताबडतोबच त्यामध्ये मसाला भरायचा आहे. वांग्यामध्ये मसाला भरताना व्यवस्थित त्याला दाबून शेवटपर्यंत वांग्याचा मसाला गेला पाहिजे, या पद्धतीने भरायचं. तुम्हाला चमच्याने व्यवस्थित भरता येतील तर चमच्याने भरा, नाहीतर हाताने पण व्यवस्थित भरल्या जातं आणि वांगे एकदम छान व्यवस्थित मसाल्याने भरून घ्यायचे. बघा, या पद्धतीने आपण वांगे भरून घेऊया. आता त्याचप्रमाणे मी दुसरं पण वांग इथे कापून घेते आणि त्यामध्ये पण मसाला भरून घेऊया. आणि ह्या भाजीमध्ये तिखटाचा वापर नाही केला जात. यामध्ये ज्या झणझणीत मिरच्या राहतात हिरव्या, त्याच इथे टाकल्या जातात. त्यानेच एकदम छान टेस्ट येते या भाजीला. आणि यामध्ये गरम मसाला अथवा कोणतेही मसाले यामध्ये वापरले जात नाही. तर तुम्हाला वाटेल की या भाजीमध्ये मसाले वापरले जात नाही तर ही भाजी टेस्टी कशी होईल. आधी जे वाटण तयार केलं त्या वाटणामुळेच या भाजीला एक खमंग टेस्ट येते आणि खूप चवदार ही भाजी तयार होते. ज्या लोकांना जास्त मसाले आवडत नाही आणि झटपट काहीतरी रेसिपी बनवायची असते तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. खूप झटपट तयारही होते आणि काही मसाले न वापरता पण आपण ही रेसिपी बनवू शकतो. आणि जे नवशिके आहे ते पण ही भाजी एकदम परफेक्ट पद्धतीने बनवू शकतात. चला तर आता भाजी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी गॅसवर पॅन ठेवायचा आहे आणि या भाजीला थोडंसं तेल इथे जास्त वापरावं लागतं. तर इथे मी तेल टाकून घेते आधी आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. नंतर कांदा टाकायचा बारीक चिरलेला. तुम्ही इथे ओला कांदा वापरला तरी पण चालतो आणि कांदा आपल्याला हलकासा ट्रान्सपरंट होईल एवढंच आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये. त्यानंतर यामध्ये जे आपण भरलेले वांगे आहे मसाल्याने ते ठेवून घ्यायचे आणि ठेवल्यानंतर त्याला 1 ते 2 मिनटं आपण वाफेवर शिजवून घेऊया. नंतर त्यामध्ये जो मसाला आपलं आहे म्हणजे जे वाटण आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि वाटणही व्यवस्थित सर्व साईडनी पसरवून घ्यायचं. त्यानंतर फक्त इथे हळद टाकायची आहे आपल्याला आणि मी इथे अर्धा कप पाणी वापरलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर परत झाकण ठेवून 7 मिनटं हे शिजवून घ्यायची आहे आणि जे वांगे आहेत ते फिरवून घ्यायचे म्हणजे सर्व साईडनी वांगे व्यवस्थित शिजले पाहिजे. इथे तुम्हाला थोडंसं ग्रेव्ही जर घट्ट वाटत असेल तर इथे थोडंसं तुम्ही पाणी टाकू शकता. त्यानंतर झाकण ठेवून पुन्हा 10 मिनटं आपल्याला हे वांगे शिजवून घ्यायचे आहे आणि इथे आपले खारं वांग्याची भाजी तयार झाली आहे, एकदम खमंग आणि कमी मसाल्याची. भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते. गरमागरम भाजी सर्व करूया.